चॅनल जीवन ज्योती न्यूज। भीमगावमध्ये वसमतवरून एक सराफा जवळपास 3 केजी चांदीची ज्वेलरी घेऊन जात होता। संध्याकाळी 8 वाजता 29 जून रोजी ते रस्त्यामध्ये थांबले असताना काही 3 पोरे आले आणि त्यांना चाकूचे धाक दाखवून ते सर्व ज्वेलरी घेऊन गेले होते। त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची टीमने चांगली कारवाई करून ते 4 आरोपींना अटक केलेलं आहे आणि 100% मुद्देमाल रिकवर केलेला आहे। सर, या आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी? आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे। एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर एक काही गुन्हे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्वांचे फर्स्ट टाईम आहे। तर नेमका काय उद्देश होता? ते ह्याच्यामध्ये जो सराफा ज्वेलर होता त्याच्याच ओळखीच्या मित्राने मागचे काही दुश्मनीचे कारणावरून ते हे तिघांना 1 लाख रुपये देऊन सुपारी देऊन असं कारण घडवलेलं होतं। पेट्रोलिंगसाठी आता चोरीची जी घटनांमध्ये थोडीफार वाढ होत आहे, त्याच्यासाठी अँटी थेफ्ट काही पेट्रोलिंग स्पॉट्स तयार करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये हेडक्वार्टर्सचे काही अधिकारी कर्मचारी जे महत्त्वाचे ठिकाण आहेत शहरामध्ये प्लस इतवारा आणि अर्धापूर या एरियामध्ये दुपारनंतर आणि रात्रीनंतर आणि सकाळी अर्ली मॉर्निंग ते प्रत्येक ठिकाणी पेट्रोलिंग करतील। ATMच्या ठिकाणी, बँकच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी चोरीची घटना होत आहे त्या ठिकाणी कंटिन्युअस पेट्रोलिंग करतील आणि आम्हाला रिपोर्ट करतील। सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज।